बोला जोरे बोला तैले बोला जोरे बोला तैले बोला निर्माणा नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहता महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण हदगाव महात्मा फुले आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत आणि महात्मा फुले आठवडी बाजार जे या ठिकाणी मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे। शुक्रवारची सकाळ झाली की हदगावचा आठवडी बाजार जणू एक जिवंत जीव उठतो। रस्ते भरभराटलेले आणि लोकांच्या हातात माळव्यासाठी आणलेल्या थैल्या, सगळ्याच्या चेहऱ्यावर एक कामाचा ठसा। आज आपण चाललो आहोत शुक्रवार आठवडी बाजार हदगाव येथे मधोमध। या ठिकाणी प्रत्येक जण कोणी एक वेगळा स्वर घेऊन आला आहे, तर कोणी वेगळी कथा घेऊन या ठिकाणी आले आहे। तर बघूया शुक्रवारचा हा आठवडी बाजार। बाजार भरला। छोटे छोटे पंखर प्लास्टिकच्या कव्हर्स खाली ठेवलेली भाजीपाला, प्रत्येक टपऱ्यावर वेगवेगळे रंग, हिरव्या गोबीपासून ते उठून दिसणाऱ्या लाल टमाट्यापर्यंत। या ठिकाणी शेतकरी आपल्या माळव्या सकट आला आहे। हातावर घामाचा ठेचा असला तरी त्याच्या चेहऱ्यावर मात्र समाधानी आहे। हो ना, येथे शेतकरी फक्त भाजीपाला घेऊन विकण्यासाठी येत नसतो, तर तो आपल्या मेहनतीचा एक एक क्षण, जे आपल्या काळ्या मातीमध्ये मेहनत केली आहे त्या क्षणाची तो कहाणी घेऊन येतो आणि त्याच्या हातातल्या प्रत्येक भाजीत गावाच्या मातीचा सुगंध असतो। बाजारात थैली विक्रेतेही तितकेच महत्त्वाचे आहे। लोक भाजीपाला, माळवे, फळे घेऊन निघतात आणि त्या सगळ्यांना मोकळ्या हातात ठेवण्याची सांभाळ थैली विक्रेत्याची जबाबदारी आहे। बोला जोरे बोला तैले बोला जोरे बोला तैले बोला, या जोऱ्या करा बाजार, या जोऱ्या करा बाजार, जोरे बोला तैले बोला जोरे बोला तैले बोला जोरे बोला। 10 लाख तैले 20 लाख तैले 10 लाख तैले 20 लाख तैले, बोला जोरे बोला तैले बोला जोरे बोला तैले बोला, या जोऱ्या करा बाजार, या जोऱ्या करा बाजार, जोरे बोला तैले बोला जोरे बोला तैले बोला जोरे बोला। 10 लाख तैले 20 लाख तैले 10 लाख तैले 20 लाख तैले। मालानं भरलेली थैली पाहून ग्राहक थोडे हसतात। दुकानदाराशी त्या मालाची किंमत ठरवितात। बाजारात ही एक रोजची छोटी छोटी देवाणघेवाण चालतच असते।
या बाजारात लोक फक्त खरेदीसाठी येत नाही, तर काही जण आपण आजारी आहोत तर शुक्रवारचा बाजारही आहे आणि दवाखानाही करता येईल, तर काही रोजगार नसल्यामुळं आणि थोडीफार मदतही मागणारेही असतात. बाजाराचा हा अष्टपैलू गोंधळातही एक मानवता दाखवतो. लाचार और मजबूर है, आप अपने घरों से निकलकर इसकी हालत देखिए। ऐसे मजदूर मोहताज को देना सवाब का काम। ताई, तुमच्या परिवारात किती जण? 5 जण. मग काम कोणी काम करते की काय यांच्यावरच तुमच्या मालकावरच पूर्व? नेमका तुमचा व्यवसाय हाच का भीक मागून? बरं, किती होते अंदाजा? 300-400. त्याच्यावर तुमचं उदरनिर्वाह होते? असं आहे. शासनाकडून काही मदत वगैरे भेटली तुम्हाला? शासनाकडे मदतीची याचना वगैरे केली होती का कधी? कशासाठी केलं? फेड होत नाही म्हणे, काहीच नाही. तुमची घरची अशी दयनीय अवस्था आहे. तुमचं नाव काय? कोणतं गाव? खंडाळा आडगाव. ओके, धन्यवाद. कधी कधी बाजार म्हणजे देवाणघेवाणपेक्षा जास्त ती एक छोटी दया, थोडे अन्नदान, गाठीभेटी, एक मानवी स्पर्श तर त्याचा फार मोठा अनुभव करून देते. तर बाजारात एक बाजू फारच वेगळी आहे. उंदीर, उवा व किडे मारण्याचे औषधाचे दुकान. शेती करणाऱ्यासाठी हे जिव्हाळ्याचं सामान असते, पण या विक्रीतून अनेकदा चर्चा, समज न समज निर्माण होतात. अशा वेळी विक्रेता आणि शेतकऱ्यामध्ये संमिश्र संवाद चालतो. परिणाम मात्र वापर आणि सावधगिरी यावर चर्चा होतात. बोला जोरे बोला, तैले बोला, जोरे बोला, तैले बोला, जोरे बोला. बोला जोरे बोला, तैले बोला, जोरे बोला, तैले बोला. बोला जोरे बोला, तैले बोला, जोरे बोला. एक वेगळीच बैठक. काही लोक सफाई दाखवतात किंवा हार्दिक आशीर्वाद देतात आणि काही पैसे मागतात. हा प्रकार लोकांमध्ये सहसा विरोधाभासी भावना निर्माण करतो. अशा वेळी खरी गरज आणि कपट यात फरक करणे गरजेचे असते. बाजाराच्या या बाजूला समाजाच्या अनेक प्रश्न दडलेले असतात. सहानुभूती, शंका आणि विश्वास हे फार महत्त्वाचे आहे. नमस्कार दादासाहेब. दादासाहेब, तुम्ही व्यापार हा किती वर्षापासून करता? 15 वर्षापासून. मग इथंच बसता का तुम्ही? आता हे पावसाळा एकदम मुसळधार पाऊस व्हायले, कुठं ढगफुटी व्हायली आणि या ढगफुटीमध्ये हे अशी जे फारी बांधलेली आहे, हे वट्टे तुमचे दिसलेले काय नगरपालिकेनं काही व्यवस्था म्हणजे परिपूर्ण केली नाही, फक्त वट्टे उघड्याला बांधलेले आहेत. मग हे वरे वट्ट्यावर पाणी साचलेलं तुमच्या मालात घुसते का? म्हणजे नुकसान होते. मग त्या पाण्याचं तुम्ही उपाययोजना कशी करता? म्हणजे आता तुम्ही पावसाळा असला तरी वरेच बसत असेल ना? असे वरे टेबल लावता का? असे म्हणजे 100 रुपये खर्च येते.
बरं, मग हे आता हे थांबलेलं पाणी, आता वट्यावरचं पाणी, तर मग हे पाण्याला तुम्ही काढून कसं देता? तुमच्या मालात नुकसान आहे म्हणजे माल घेऊ लागले तर? म्हणजे असं साईडला जसं केलं तसं तुम्ही असं पाणी काढून देता? तुमच्यासारखे बरेच व्यापाऱ्याला असे म्हणजे वट्यावर हे पावसाचा त्रास होत असेल ना? धन्यवाद दादा। नमस्कार चाचा, तुम कितने दिन से ये व्यापार करते हो? 55 साल यहीं पे बैठते हो? नहीं, यहाँ पे पहले उधर बैठते थे, अब यहाँ बैठे। 4-5 साल हो गए यहाँ बैठे। अच्छा, ये बंदा जब से यहाँ बैठे। ये बन गया तब से यहाँ पर बैठते हैं। यहाँ पर कुछ बारिश का तकलीफ होती है? हाँ, ठंडी होली जो यहाँ में पानी आता है, ये होता है। तुम्हारे ये माल में पानी घुस जाता है? हाँ, नीचे से पानी जाएगा। तो फिर पानी आएगा। वो फिर बारिश का पानी निकालते कैसे हो? तो पानी चल जाता है इधर उधर, फिर माला भीग जाता है। नुकसान तो होता होगा तुम्हारा। तो नगर पालिका तुम्हारे से कुछ फंड वसूल करती है? जो बैठक जो ठेकेदार हाँ, कितना लेते हैं? 20 रुपये रोज है, 80 करोड़ की 30 है। आरवाड़ी कितना है? 20, 20 और शुक्रवार को 30। इसका तुमने बताया नहीं कि भाई बारिश में ये तकलीफ होती है करके? बताइए, किसको बताइए? कौन आएगा इसमें? नगर पालिका में कोई बताया नहीं ठेकेदार को? आते हैं ना, कोई नगर पालिका कौन है? कोई जाता नहीं। अच्छा, तर बाजारात मुलं पण येतात आई बाबासह धन्यवाद घेऊन किंवा फक्त खेळण्यासाठी ती बाजारातील रस्ता झपाटून पळतात, तेव्हा बाजारातली जिलेबी आणि भजे खाऊन आनंद घेतात। तर लहान लहान गोष्टी, लोकांचा गोगाट, लोकांचे चेहरे चित्र विचित्र हे या बाजाराला खास बनवतात। तर मला बाजारात नेहमी आश्चर्य वाटते। एकीकडे विशाल व्यवहार, दुसरीकडे मात्र अगदी सूक्ष्म वर्तुळ, उधारी देणारे, किंमत वाद करणारे, जुळणारे नातेसंबंध सगळे येथे एका ठिकाणी दिसून येतात। दुपार झाली की मात्र बाजार थोडा शीतल होतो। लोक चहा पियाला उभे राहतात, एखाद्या हॉटेलच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसतात, तर खरेदीचा हिसका कमी होतो आणि चर्चा सुरू होते। गावातील बातम्या, पिकाची किंमत, पुढचे वीज बिल अशा अनेक गोष्टींना उगम फुटतो। आपण हे टाका दरवर्षी पैसे तितके टाकायला किती टाकले? यावर्षी 60 टाकली होती, गेल्या वर्षी 80,000 टाकली होती। पैसे निघतात आपल्याला, पैसे निघून डबल निघले तर पुरते राहायला, डबल निघले तर संध्याकाळ जवळ येते, म्हणजेच विक्रेते थोडे वेगवेगळे होत जातात। काही जण माल कमी करून माफक भावात विकण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण 10 मिनिटात गाडी निघते म्हणून आवाज करतात। तर अशा वाटा बाजाराची घडी बदलतात। दिवसभराच्या मेहनतीचा थोडा, तर काही लोक विश्रांतीचा एक क्षण अनुभवतात। हा बाजार फक्त मालाची देवाणघेवाण पुरता मर्यादित नाही, तर तो एक समुदाय आहे। आनंद, दुःख, संघर्ष आणि मदतीचा संगम। शेतकऱ्याच्या मेहनतीपासून ते थैली विकणाऱ्याच्या उदरनिर्वाहापर्यंत, तर भीक मागणाऱ्याच्या विनंतीपासून ते मुलाच्या हसण्यापर्यंत सर्व काही या जागी मिसळलेलं आहे। तर आजचा दिवस संपत आला, तारे दिसायला लागले, गाड्या भरल्या। उद्या पुन्हा एकदा हा सुरक्षित हल्लाखोर बाजार उघडेल, नव्या भाजीने, नव्या गोष्टीने, नव्या लोकांशी पुन्हा भेट घेण्यासाठी परत येऊया हदगावच्या आठवडी बाजाराला। पुन्हा भेट देऊया जिथे साधेपणातच भरभराट आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा बाजार आवडला असेल तर स्थानिक शेतकऱ्यांना समर्थन करा, स्थानिक वस्तू खरेदी करा, आदराने वागा आणि गरजूंना मदत करा। हदगावच्या आठवडी बाजाराला भेट देण्याचा तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.